मित्रांनो, सध्या बैलगाडा प्रेमी गौतम काकडे व रणजित निंबाळकर यांची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे। तर सांगण्यात येत आहे की यांच्यामध्ये गोळीबार झाला आणि रणजित यांचा मृत्यू झाला। मात्र यामागील नेमकं कोणतं कारण आहे हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मागे एकदा राहुलभाई पाटील आणि पंढरी शेठ फळके यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतीमधील वादावरून गोळीबार करण्यात आला आणि आता पुन्हा गौतम काकडे व रणजित निंबाळकर यांची घटना पाहायला मिळते। झालेल्या घटनेमुळे संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून गेले। गौतम काकडे व रणजित निंबाळकर हे दोघेही बैलगाडा प्रेमी असल्यामुळे यांची भेट बैलगाडा शर्यती दरम्यान झाली होती। गौतम काकडे हे बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध नाव आहे। नंद्या, सर्जा, छोटा लक्ष्या ही काही सुप्रसिद्ध बैल यांच्याकडे होती। मात्र यांनी बैलगाडा शर्यतीमधून मध्यंतरी निवृत्ती घेतली होती। या दरम्यान यांनी आपला बैल विकायला काढला होता। ज्या दिवशी यांचा निवृत्तीचा विषय झाला त्या दिवशी यांनी हा बैल रणजित निंबाळकर व ड्रायव्हर विठ्ठल बुतकर यांना दिला। मात्र सर्जा हा बैल यांनी किती रुपयाला विकत घेतलं याची माहिती तिघांच्या व्यतिरिक्त कुणालाच माहिती नव्हती। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यवहार साधारणतः 61 लाख रुपयाचा असल्याचे समोर आले। पोलिसांनी दिलेल्या व सकाळ या न्यूज संस्थेच्या बातमीनुसार रणजित निंबाळकर यांनी एका वर्षाआधी सर्जा हा बैल गौतम काकडेकडून विकत घेतला। त्यानंतर 24 जूनला रणजित निंबाळकर यांच्याकडे सुंदर नावाचा बैल गौतम काकडे यांनी 37 लाख रुपयात विकत घेतला। त्यावेळी गौतम काकडे यांनी 5 लाख रुपये दिले होते। मात्र 32 लाख रुपयाची रक्कम बाकी होती। खरं तर उरलेले 32 लाख रुपये घेण्यासाठीच रणजित निंबाळकर हे निंबूतला गेले होते। तेव्हा गौतम काकडे यांनी पैसे देतो म्हणून रणजित निंबाळकरांना घरी बोलावून घेतले। त्यावेळी रणजित निंबाळकर हे आपल्या परिवारासोबत गौतम काकडे यांच्या घरी गेले। तेव्हा गौतम काकडे यांनी पैसे देण्यास नकार दिला व बैल कसे घेऊन जातो म्हणून शिवीगाळी पण केली। दरम्यान या वादामध्ये गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकरांवर गोळीबार केला। रणजित निंबाळकर यांचा खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच यांचा मृत्यू झाला आणि गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली। संबंधित घटनेबद्दल तुमचे वैयक्तिक मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।